दलित कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डर कैलास वाणी तसेच कैवल्य वाणी व राहुल वाघुले यांचं घर पाडून घरातील सामानांचे नुकसान करून ते सर्व सामान गाडीमध्ये भरून गेलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बाणेर सर्वे नंबर 51/1/ब इथं संतोष जगदीश लोंढे तसेच दशरथ लोंढे हे दोघे काका पुतण्या गेले 70 वर्ष झालं त्यांच्याच जागेमध्ये राहतात। त्यांच्या जागेचा वाद कैलास वाणी यांच्याबरोबर महसूल कोर्टामध्ये तसेच माननीय पुणे सेशन कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असतानाही बिल्डर कैलास वाणी, कैवल्य वाणी, राहुल वाघुले यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या 50 लोकांना सांगून मांग गारुडी दलित कुटुंब संतोष लोंढे, दशरथ लोंढे यांच्या घराच्या भिंती पाडून त्यांच्या घरातील सामानांचे नासधूस करून काही मौल्यवान सामान गाडीमध्ये भरून घेऊन जाऊन त्या दलित कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न या जातीयवादी लोकांनी केलेला आहे। तरी त्यांच्यावर बाणेर पोलीस स्टेशन इथं घराची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। काल दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी माननीय पुणे शहर कमिशनर इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे पक्षाच्या वतीनं समाजभूषण पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी व जिल्हा पदाधिकारी यांनी निवेदन दिलेलं आहे। जर त्या बिल्डर कैलास वाणी, कैवल्य वाणी तसेच राहुल वाघुले यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करून घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी। दलित कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन त्यांना पोलीस प्रशासनानं आधार द्यावा। अन्यथा जर दलित कुटुंबावर असे हल्ले झाले आणि त्यांना घर सोडून जावं लागलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आपणास विनंती करतो की लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, दोषींवर कारवाई करावी। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन केलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बाणेर सर्वे नंबर 5/1/ब येथील दलित कुटुंब संतोष जगदीश लोंढे व दशरथ लोंढे यांचं काल दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता कैलास वाणी, कैवल्य वाणी व राहुल वाघुले यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन न्यायप्रविष्ट त्यांचा कोर्टामध्ये केस चालू असताना त्यांचं घर पाडून त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे। तरी आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार पुणे कमिशनर सो यांना आज निवेदन दिलेले आहे। निवेदनामध्ये आमची मागणी एवढीच आहे की या दलित कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न या विकसकाने आणि काही गुंडांनी केलेला आहे। तरी त्यांच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.